याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काही मान्यवर जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहे सुनील विद्वांस आणि गिरीश पिंपळे. या दोघांचंही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये भरपूर स्वागत. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे गिरीश सरांना. गिरीश सर, आत्ताच मी सांगितलं की चांद्रयान-3 ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे आणि हे संपूर्ण चांद्रयान-3 मध्ये प्रत्येक गोष्ट जी वापरली गेलेली आहे ती भारताने तयार केलेली आहे. तर किती मोठं यश आहे भारतासाठी? नक्कीच एक खूपच मोठं यश आहे. आणि एक काळ असा होता की आपण परदेशांवरती अवलंबून राहत असू, परंतु आता ते दिवस गेलेले आहेत. आपण आता पूर्णपणे स्वावलंबी झालेलो आहोत आणि जगामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण अत्यंत आघाडीवर आहोत अशी दोन क्षेत्र आहेत. एक म्हणजे अणुऊर्जेचं क्षेत्र आणि दुसरं म्हणजे स्पेस सायन्स किंवा अंतराळ विज्ञान. तेव्हा या क्षेत्रामध्ये, अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे स्वावलंबी झालेलो आहोत आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की हे जे यान आहे ते यान, त्याचे सगळे सुटे भाग आणि इतर सर्व जी उपकरणं आहेत ते आपण स्वतः तयार केलेली. जी, आता माझा पुढचा प्रश्न आहे सुनील सरांसाठी. सुनील सर, आपण जेव्हा पण बोलतो सूर्यमालेची उत्पत्ती झालेली आहे, तेजोमेघापासून सूर्यमालेची उत्पत्ती झालेली आहे आणि त्यापासून म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि पृथ्वीचाच एक तुकडा पृथ्वीपासूनच चंद्राची उत्पत्ती झाली. मात्र पृथ्वीवर आपण बघतो की जीवन आहे, पृथ्वीवर आपण जगू शकतो. तर चंद्रावर इतकी विपरीत परिस्थिती का, जर पृथ्वीपासूनच चंद्राची निर्मिती झाली आहे तर? प्रश्न असा आहे की जरी पृथ्वीपासून चंद्राची निर्मिती झाली असली तरी पृथ्वी म्हणजे भौगोलिकदृष्ट्या तुम्ही असं म्हणू शकता की चंद्राचं पृथ्वीशी साधर्म्य आहे. अर्थात अजूनही हे सिद्ध झालेलं नाही की पृथ्वीपासून चंद्राची उत्पत्ती झाली. याच्या बाबतीत अनेक सिद्धांत आहेत आणि कदाचित आत्ताच्या चांद्रयान मोहिमेचं उद्दिष्ट ते पण एक असू शकेल की चंद्राच्या उत्पत्तीचं रहस्य शोधायचं आहे आपल्याला. पण पृथ्वीशी असलेली सिमिलॅरिटी किंवा त्यातलं साधर्म्य, साम्य हे या मोहिमेत शोधलं जाणार आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की पृथ्वीचा एकंदर आवाका, पृथ्वीचं आकारमान, वस्तुमान आणि पृथ्वीवरचं वातावरण या सगळ्याचा आपण परिणाम बघितला तर त्याचा परिणाम असा आहे की पृथ्वीवर आपल्याला वातावरण मिळतं. वातावरणामध्ये अनेक वायूंचं अस्तित्व आहे, त्यामुळे आपल्याला जगण्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारा प्राणवायू आहे आणि आपलं गुरुत्वाकर्षण या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वी ही हॅबिटेबल प्लॅनेट म्हणजे सजीवांना राहण्यास पोषक असा हा ग्रह ठरलेला आहे. परंतु चंद्रावर मात्र उलटी परिस्थिती आहे की चंद्राचं गुरुत्वाकर्षण अत्यंत कमी आहे. म्हणजे पृथ्वीच्या साधारण 1/6 एवढंच त्याचं गुरुत्वाकर्षण आहे. त्याच्यामुळे झालं काय की चंद्रावर जे वातावरण आहे ते वातावरण टिकलं नाहीये. म्हणजे अतिशय विरळ म्हणजे जवळजवळ वातावरण नाही असं म्हटलं तरी चालेल. तर ते नसल्यामुळे तिथे कुठल्याही वायूचं अस्तित्व नाही, त्यामुळे सजीवांना राहायला पोषक अशी परिस्थिती नाहीये. शिवाय दुसरी गोष्ट, वातावरणामुळे बाहेरून येणारा जो म्हणजे उल्कांचा मारा आहे किंवा इतर वस्तूंचा मारा जो आहे तो चंद्राला सहन करायला लागतो. ही सगळी सजीवांना राहायला अत्यंत म्हणजे विरोधी अशी परिस्थिती आहे. यामुळे चंद्रावर जीवन अजून निर्माण झालेलं नाहीये किंवा ते तिथे एवढ्यात निर्माण होणार नाही. जी, नक्कीच. माझा आता पुढचा प्रश्न आहे गिरीश सरांसाठी आणि एक सूचना, आपला ऑडिओ थोडा खराब आहे विद्वांसजी, त्यामुळे ऑडिओ आपण जरा नीट करावा जेणेकरून प्रेक्षकांना आपण जी बहुमूल्य माहिती सांगतायत ती नीट समजेल. दुसरं, दरम्यान आपण पुण्याला जातो आहे. पुण्याला आमच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेतलेली आहे विद्यार्थ्यांची, आपण पाहूयात. आमच्या शाळेत चंद्रयानबद्दल मागच्या वेळेला ते चंद्रयानच्या खालच्या बाजूला स्प्रिंग लावलेली, या वेळेला सगळीकडे स्प्रिंग लावली कारण की क्रॅश नाही होण्यासाठी. आणि आमच्या शाळेत उपक्रम आहे ते आम्हाला दाखवणार. चंद्रयानाबद्दल म्हणजे आता बघा, आपलं जे चंद्रयान आहे ते ज्या साईडला उतरणार आहे चंद्राच्या, ते म्हणजे मागच्या वेळेस रशियाने पहिले उतरवलेलं. मग आता यावर्षी रशियाचा क्रॅश झाल्यामुळं आपलं पहिलं उतरणार आहे. तर चांद्रयान-3 यशस्वी होण्यासाठी दगडूशेठ हलवाईलाही साकडं घालण्यात आलेलं आहे, पाहूयात. पृथ्वी स्वरूपं जगाधरेशं
सर्वतोमुखमीश्वरम् सर्वान्नमूलं विपदेशनित्यम् आकाररूपं गजाननं वै लम्बोदरं पञ्चवयं नतास्मः विराटस्वरूपस्तमनन्तभारम् आकारशुक्लाः भवद्वृतमिदं स्तोत्रं भवेन मतकीर्तिवर्धनं प्रणतानुता सन्त्येषाः धनधान्यकलत्राणि सुखं बन्धुमानवाः कामेव पुष्टिप्रदं षट्सं परेशं पृथ्वी स्वरूपं जराधरेशं सर्वान्नमूलं विपदेशनित्यम् आकाररूपं गजाननं वै आता माझा पुढचा प्रश्न आहे गिरीश पिंपळे सरांसाठी. गिरीश सर, आपण बघितलं की देश, राज्य आणि देशाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य चांद्रयान यशस्वी व्हावं यासाठी पूजा अर्चना करतायत, शुभेच्छा देतायत. तर चांद्रयान यशस्वी झाल्याचा सर्वसामान्यांना काय फायदा होईल? हा प्रश्न नेहमी विचारला जातो की या अवकाश मोहिमांचा सामान्य माणसासाठी काय उपयोग आहे. तर या बाबतीत थोडा आपण खोलवर जाऊन विचार केला पाहिजे. म्हणजे असं असतं विज्ञानातल्या संशोधनाच्या बाबतीत की आजचं विज्ञान हे उद्याचं तंत्रज्ञान असतं, परंतु हा जो उद्या आहे तो किती काळाचा असेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे कदाचित हा उद्या 8 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, 2 वर्षाचा असेल, कदाचित 100 वर्षाचा सुद्धा असेल. त्यामुळे आपल्याला जे काही शोध लागतात किंवा आपण जे काही संशोधन करतो विज्ञानात, त्याचा व्यवहारात उपयोग होण्यासाठी, सामान्य माणसाला उपयोग होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आता उदाहरणार्थ या चंद्रयान मोहिमेमध्ये आपण रोबोटिक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आहोत. आणि मग असा प्रश्न येतो की रोबोटिक्सचा सामान्य माणसाला काय उपयोग आहे. तर आता आपण बघतोय की आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये रोबोटिक्स मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. उदाहरणार्थ शस्त्रक्रिया, रोबोटिक शस्त्रक्रिया आता होत आहेत, त्या अतिशय अचूकतेने होत आहेत. त्यामुळे त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतोय त्या तंत्रज्ञानाचा. आणि नेहमी कुठलंही तंत्रज्ञान हे अन्य क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरता येतं. त्याला तंत्रज्ञानाचं म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असं म्हटलं जातं. त्यामुळे अगदी वेगळ्या क्षेत्रात सुद्धा ते तंत्रज्ञान वापरता येतं. आता आपण या ठिकाणी जे ऑर्बिटर वापरणार आहोत ते पृथ्वीचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास आणि इतर काही गोष्टींचा पृथ्वीचा अभ्यास हा त्या ऑर्बिटरच्या मदतीने होणार आहे. आणि त्यामुळे ती माहिती सुद्धा सामान्य माणसाला उपयोगी पडणार आहे. धन्यवाद, आपण ही माहिती देताय. आपण आता पुन्हा एकदा सुनील विद्वांस सरांकडे जातोय. सुनील सर, माझा पुढचा प्रश्न आहे की चांद्र मोहीम जी आहे आपली, ती चांद्र मोहीम बराच काळ सुरू आहे. कारण की 14 जुलै रोजी प्रक्षेपण झालं आणि आज 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर पोहोचणार आहे. त्या मानाने जर दुसऱ्या देशांचा आपण चांद्र मोहिमा पाहिल्या तर त्या खूप कमी कालावधीत चंद्रापर्यंत पोहोचतात. तर असं का? नक्की त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल. माझा आवाज तुम्हाला नीट येतोय का? मगाशी काहीतरी प्रॉब्लेम होता. आता येतोय आवाज? हो, थोडा कमी येतोय आवाज ऑडिओ मध्ये. कमी? हा हा, बरं ठीक आहे. आता येतोय? हो येतोय, आता व्यवस्थित येतोय. हा प्रश्न असा आहे तुमचा की आपला म्हणजे मुख्य प्रश्न असा आहे की चंद्रयानात आता आपण जे पेलोड आहे, पेलोड ज्याला म्हणतात म्हणजे आपलं लँडर आणि प्रपल्शन मॉड्यूल जे आता चंद्राभोवती फिरतंय, या दोघांचं एकत्रित वजन 4000 किलो आहे. आता आपल्याकडे जो आपण लॉन्चर होता म्हणजे जो प्रक्षेपक होता त्यांनी हे वजन वाहून नेलं. पण चंद्रयान 1 मोहीम जर का आपण बघितली तर चंद्रयान 1 मोहीम मध्ये आपण जे चंद्रयान 1 जो ऑर्बिटर सोडलेला होता त्याचं वजन साधारणपणे 2250 ते 2500 किलोच्या दरम्यान होतं. तेव्हा आपण PSLV-C11 वापरला होता प्रक्षेपक, तर त्याची कपॅसिटी तेवढीच होती. पण आज आपण हे लँडर सोडू शकलो याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे जास्त ताकदीचे प्रक्षेपक आता उपलब्ध आहेत. तर ज्यामुळे आपण 4000 किलोपर्यंत आपण लँडर नेऊ शकलो. याचं कारण तेच आहे की आपल्याकडे जास्त ताकदीचे प्रक्षेपक आलेले आहेत. परंतु बाकी देशांच्या आपण त्या तुलनेने आपण जर का बघितलं, समजा अमेरिका बघितलं किंवा रशिया बघितलं, अमेरिकेने अपोलो 11 मोहीम राबवली तेव्हा त्यांना 3 दिवसात ते चंद्रावर पोहोचले होते. याचं कारण असं आहे की अमेरिकेकडे असलेले जे सॅटर्न 5 सारखे जे शक्तिशाली प्रक्षेपक आहेत, हे प्रक्षेपक काय करतात की चंद्राकडे जाण्यासाठीचा जो मार्ग आहे, जो आपण आता पृथ्वीभोवती चंद्रयान 3 भ्रमण करत ठेवलं होतं काही दिवस, क्रमाक्रमाने त्याची कक्षा आपण वाढवत नेली. त्याच्यामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण ऊर्जेचा पण वापर करून घेतला. त्यामुळे आपल्याला लागणारं इंधन जे होतं ते कमी लागलं आणि क्रमाक्रमाने आपण त्याची कक्षा वाढवत नेलो आणि मग शेवटी आपण ते चंद्राकडे वळवलं. परंतु सॅटर्न 5 किंवा इतर देशांचे चंद्राकडे जाणारा जो डायरेक्ट जो लुनार ट्रान्सफर ऑर्बिट म्हणतात,
म्हणजे जी. लुनार ऑर्बिटमध्येच ते आपल्याला म्हणजे ते चंद्रयान 3 किंवा जे वाहन असेल जी. ते डायरेक्टली त्याच्यामध्ये नेऊन सोडतात. जे आपल्याला आज शक्य नाहीये, पण कालांतराने आपण ते सहज शक्य करू आणि हा मधला जो 10-12 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा वेळ आहे हा नक्कीच कमी होईल. जी. सुनील सर, आपण ऑडिओचं पुन्हा एकदा टेस्ट करून घ्यावी, कारण की ऑडिओ आपला खूप कमी येतोय, कारण की प्रेक्षकांपर्यंत आपण जे बोलतोय ते पोहोचणार नाही. आपण पुन्हा एकदा गिरीश सरांकडे जातोय. गिरीश सर, माझा पुढचा प्रश्न आहे की चांद्रयान हे चंद्रावर उतरल्यानंतर कोणकोणती कामं चांद्रयान करणार आहेत, त्याच्यासमोर कोणती उद्दिष्ट आहेत? चंद्रयानासमोरची जी उद्दिष्ट आहेत त्यात चंद्रावरती भूकंप होतात का, म्हणजे आपल्या पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे भूकंप चंद्रावर सुद्धा होतात का, त्यांची तीव्रता काय असते हे तपासून बघणं हे एक काम असणार आहे. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ जे वातावरण आहे त्या वातावरणाचा सुद्धा ते अभ्यास करणार आहे. विशेषतः उष्णतावहन कोणत्या पद्धतीने होतं त्या ठिकाणी आणि किती प्रमाणात होतं त्याचा सुद्धा अभ्यास केला जाणार आहे. त्याच्यानंतर चंद्रावरती पाणी आहे का याची तर मानवाला फारच मोठी जिज्ञासा आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर चंद्राची जी रचना आहे म्हणजे त्याच्या पृष्ठभागाखाली कोणती खनिजे आहेत, कोणती मूलद्रव्ये आहेत याचा शोध घेणं हे सुद्धा एक महत्वाचं काम या यानाच्या मदतीने केलं जाणार आहे. जी. माझा आणखी एक प्रश्न आहे सुनील सरांसाठी. सुनील सर, आपण सांगा की तुम्ही आता जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमधून चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेपर्यंत पोहोचलो आणि तसंच ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण इथून बाहेर पडलो तसंच टप्प्याटप्प्याने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये आतमध्ये आलो. ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडली आणि ही इतकी किचकट किंवा इतकी लांबलेली प्रक्रिया ही करण्याची खरंच गरज होती का? गरज तर होतीच. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की आपल्याकडचे प्रक्षेपकाचं जे लिमिटेशन आहे ना, त्याच्या ज्या मर्यादा आहेत, त्यामुळे आपल्याला पृथ्वीकडून चंद्राकडे जायला लागणारा वेळ तर तेवढा लागणारच आहे. त्याला आता काय आपला इलाज नाही. कदाचित काही वर्षांनी याचं उत्तर आपण शोधू. त्यामुळे हा वेळ कमी होणार नाही. पण तुम्ही जर का असं बघितलं की 1 ऑगस्टला चंद्राच्या म्हणजे कक्षेमध्ये प्रवेश करायला या यानाने सुरुवात केली, त्याच्यानंतर तो क्रमाक्रमाने आपण कमी करत आणला. म्हणजे त्याचा जो मार्ग होता, ऑर्बिट होता, तो कमी करत आणला. आणि हे आवश्यक अशा दृष्टीने आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला लँडर सेफ ठेवायचा आहे. कारण लँडर जर का त्याच्यामध्ये काही गडबड झाली तर सगळी मोहीम फेल होईल आपली. काही दिवसापूर्वी आपण बघितलं की लुना 25 जे रशियाचं मोहीम होती ती फेल गेली, कारण अल्टिमेटली त्यांना ज्या ऑर्बिटमध्ये त्यांना ते आणायचं होतं त्या ऑर्बिटमध्ये येतानाच काहीतरी गडबड झाली, त्यांनी काहीतरी चुकीची रिडिंग घेतली म्हणा किंवा त्यांचं सॉफ्टवेअर फेल झालं म्हणा. तर ह्या चुका होऊ नयेत आणि ही मोहीम संपूर्णपणे यशस्वी व्हावी म्हणून आपल्याला ही काळजी सध्या तरी घेणं आवश्यक आहे. तो वेळ कदाचित आपल्या वाढत्या तंत्रज्ञानानंतर हळूहळू कमी होत जाईल. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत, पण त्याआधी आपण थोडं तपशील बघणार आहोत. चांद्रयान उतरण्यापूर्वीची चांद्रयान मोहिमेतली एक अत्यंत ताजी घडामोड, अत्यंत महत्वाची बातमी आपल्या समोर आता येते. चांद्रयान मोहिमेतली ही ताजी माहिती म्हणजे पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा आता सुरू करण्यात आलेली आहे. पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे. भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. चंद्रावरून फोटो पाठवण्याची यंत्रणा आता कार्यान्वित करण्यात आली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आता इस्रोकडून लाईव्ह प्रक्षेपण सुरू होणार आहे, थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. चांद्रयान मोहिमेतली अतिशय ताजी बातमी आपल्याला जय महाराष्ट्रवर बघायला मिळते. पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा इस्रोने आता सुरू केलेली आहे. चंद्रावरून फोटो पाठवण्याची यंत्रणा इस्रोकडून कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि अवघ्या पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये इस्रोकडून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. इस्रोमध्ये काय घडतंय, इस्रोमध्ये कशा पद्धतीने या चांद्रयानावर लक्ष ठेवलं जात आहे, प्रत्येक ग्राफ, चांद्रयान कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कोणते सेन्सर कार्यान्वित झालेले आहेत, काय घडतंय चांद्रयानासोबत चंद्रावर, या सर्व गोष्टींचा तपशील आपल्याला अवघ्या काही पुढच्या मिनिटांमध्ये मिळणार आहे. पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा आता इस्रोने सुरू केलेली आहे. पुढच्या अर्धा एक तासामध्ये आपण बघणार आहोत लँडिंगची संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल. पुढच्या अर्धा तासात 5:44 म्हणजेच पुढच्या अर्ध्या तासामध्ये लँडिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे. लँडिंग होत असताना आपल्याला माहिती आहे की चांद्रयानाचा स्पीड, लँडर विक्रमचा स्पीड हा हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे चंद्रावरून. त्यानंतर फोटो पाठवले जातील की कशा पद्धतीने चांद्रयान लँड होत आहे,
कोणत्या गोष्टी तिथे अडथळा ठरतात, त्या अडथळ्यांना पार करत चंद्रयान कशा पद्धतीने चंद्रावर भारताचा ठसा उमटवणार आहे हे अवघ्या काही मिनिटात आपल्याला कळणार आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये आता इस्रोकडून थेट प्रक्षेपण सुरू होणार. इस्रोमध्ये कशा पद्धतीने या सर्व प्रक्रिया सुरू आहेत, इस्रोची कार्यप्रणाली काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता लाईव्ह तुमच्या लाडक्या वृत्तवाहिनीवर बघायला मिळणार आहेत. चंद्रावरून फोटो पाठवण्याची यंत्रणा इस्रोने आता कार्यान्वित केलेली आहे. या संदर्भात आता आपण चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत आहेत गिरीश पिंपळे सर. गिरीश सर, आपण आत्ताच बघितलं इस्रोकडून ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी माहिती आलेली आहे. चंद्रावरून फोटो पाठवण्याची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. काय सांगाल? अतिशय आनंददायक अशी ही गोष्ट आहे. आपण त्याची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होतो आणि आता आपण जणू काही प्रत्यक्ष ते लँडिंग बघतो आहोत असंच आपल्याला वाटणार आहे. आणि ही तंत्रज्ञानाची केवढी मोठी कमाल आहे की आज चंद्र आपल्यापासून 3,87,383 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इतक्या दूरवरती ज्या घटना घडतायत. गिरीश सर, जरा थांबा. इस्रोकडून लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण सुरू झालेलं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय इस्रो मधलं थेट प्रक्षेपण. तिथे लगबग सुरू झालेली आहे. चांद्रयानाचा सगळा तपशील त्यांच्या स्क्रीनवर समोर ठेवलेला आहे. सगळे शास्त्रज्ञ चांद्रयान कशा पद्धतीने उतरणार आहे याचा अभ्यास करतायत. चांद्रयानासोबत काय अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास त्यांनी आधीच करून घेतलेला आहे आणि आता फक्त डेमॉन्स्ट्रेशनचं काम ते करतायत. तिथे बसून कशा पद्धतीने चांद्रयान हे उतरणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. इस्रोकडून थेट प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. फक्त जय महाराष्ट्र वाहिनीवर आपल्याला इस्रोचं थेट प्रक्षेपण बघायला मिळतंय. पृथ्वीशी संपर्क करण्याची चांद्रयानाची संपर्क यंत्रणा ही कार्यान्वित केलेली आहे. चंद्रावरून फोटो पाठवण्याची यंत्रणा इस्रोने आता कार्यान्वित केलेली आहे आणि आपल्याला आपल्या स्क्रीनवर आता इस्रोची दृश्य दिसतात. तर इस्रोच्या दृश्यांमध्ये आपल्याला एक ग्राफ दिसत असेल. जसं 5:44 होणार आहेत तसा तो ग्राफ सुरू होईल आणि त्या ग्राफच्या माध्यमातूनच आपल्याला माहिती पडणार आहे की चांद्रयान हे कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. मागच्या वेळी सुद्धा चांद्रयान 2 या मोहिमेच्या वेळेस सुद्धा हा ग्राफ अतिशय सुरळीत सुरू होता, पण अवघे शेवटचे काही मिनिटं त्यावेळेस हा ग्राफ तुटला. याचाच अर्थ त्यावेळेस चांद्रयानाशी होणारा संपर्क तुटला आणि चांद्रयान क्रॅश झालं होतं. या गोष्टी यावेळेस घडू नये यासाठी चांद्रयान टीमने, भारतीय शास्त्रज्ञांनी काळजी घेतलेली आहे. भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण अगदी काही मिनिटांवर येऊन पोहोचलेला आहे. भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. चांद्रयान 3 मिशन सॉफ्ट लँडिंग इव्हेंट हे महत्वाची टेलिकास्ट सुरू झालेला आहे. आपण आता पिंपळे सरांकडे जाऊयात. गिरीश पिंपळे सर, 5:44 लँडिंगला सुरुवात होणार आहे. नुकतंच इस्रोने थेट प्रक्षेपण सुद्धा सुरू केलेलं आहे. तर या थेट प्रक्षेपणामध्ये आता जे चांद्रयान आपण पाठवलेलं आहे त्या चांद्रयानामध्ये इथून पृथ्वीवर बसून तर काही बदल करता येणार नाहीत. मग आता हे ऑब्झर्वेशन जे असतं त्याचं महत्व काय आहे? म्हणजे 5:44 ज्या काही घटना घडतील त्या सगळ्या स्वयंचलित यानामुळे घडणाऱ्या आहेत. म्हणजे त्याच्यावरती आपलं नियंत्रण असणार नाहीये, पृथ्वीवरचं नियंत्रण असणार नाहीये. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर यान हे ऑटो मोडमध्ये जाणार आहे आणि कुठे उतरायचं, कुठल्या जागेवर उतरायचं, ती जागा सुरक्षित आहे का नाही या सगळ्याचा निर्णय आता लँडर घेईल 5:44 म्हणजे शेवटचे 15-20 मिनिटं जी आहेत अत्यंत महत्वाची अशी, तर तो निर्णय हे लँडर घेणार आहे. आणि जी, माझा पुढचा प्रश्न आहे सुनील सरांसाठी. सुनील सर, अगदी शेवटचे काही मिनिटं उरलेली आहे. चांद्रयान आता उतरण्याच्या तयारीत आहे. तर यावेळेस काय काळजी घेतली गेलेली आहे चांद्रयान 2 मध्ये ज्या चुका झाल्या त्या 3 मध्ये होऊ नये यासाठी? मुख्य म्हणजे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हे आपल्याला सांगितलंय की त्यांनी चांद्रयानचे जे लेग्स म्हणजे ज्या पायांवर ते स्थिर होणार आहे लँडर, ते पाय मजबूत केलेले आहेत. शिवाय त्याचं सॉफ्टवेअरचं अपग्रेडेशन झालेलं आहे. म्हणजे असं की कुठल्याही परिस्थितीत ते फेल होऊ नये. म्हणजे जर का इंजिन जरी फेल झाली, सेन्सर फेल झाले, काही झालं तरी चांद्रयान म्हणजे लँडर जो आहे तो उतरलाच पाहिजे अशा पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये बदल केले गेलेले आहेत. त्यामुळे सोमनाथ म्हणजे इस्रोचे जे संचालक आहेत, प्रमुख आहेत,
त्यांनी एवढ्या आत्मविश्वासाने यावेळी आपल्याला सांगितले की काही झालं, सगळ्या सिस्टम फेल झाल्या तरी लँडर चंद्रावर उतरणारच, एवढं त्यांनी आपल्याला छातीरोखपणे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे बदल त्यांनी केलेत आणि शिवाय त्याच्या चाचण्या पण खूप चांगल्या पद्धतीने घेतल्यात की हेलिकॉप्टर म्हणा किंवा कुठल्या तरी अतिशय उंचावरच्या ठिकाणाहून त्यांनी लँडर खाली सोडून त्याची सगळ्या बाजूने चाचपणी केली की हे सगळ्या प्रकारच्या अवस्थांमध्ये टिकतंय की नाही. त्यामुळे मला वाटतं की यावेळेस ते 99% किंवा 100% आपण असं म्हणू की यावेळेस ते नक्कीच फेल प्रूफ आहे किंवा ते नक्कीच उतरेल. शिवाय दुसरं असं की आपल्या सॉफ्टवेअर त्यांनी अपग्रेड केलंय, त्याच्यामध्ये एक साल्वेज मोड म्हणून काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे की साल्वेज म्हणून आहे की सगळ्या सिस्टम फेल झाल्यानंतर ते सॉफ्टवेअर यानाला व्यवस्थित लँडरला उतरवणं जी याच्यासाठी जी काही आवश्यक प्रक्रिया आहे ती ते व्यवस्थित पार पाडेल. त्यामुळे यावेळेचा आपला जो अपेक्षा आहे की जे लँडर यशस्वी होईल ती मला वाटतं 100% होणार आहे, याबद्दल वाद नाही. जी, माझा पुढचा प्रश्न आहे गिरीश पिंपळे सरांसाठी. गिरीश सर, आपण बघतोय की इस्रोमध्ये लगबग सुरू झालेली आहे. जी, आपण आता पहिले इस्रोमध्ये जातोय. इस्रोमध्ये चाचपणी सुरू आहे. या संदर्भात इस्रोवरनं संपूर्ण प्रणाली आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे. भारतीयांच्या अभिमानाचा क्षण अगदी काही मिनिटांवर येऊन पोहोचलेला आहे. आता आपण इस्रोमधली थेट दृश्य बघतोय. इस्रोमध्ये सर्व कार्यप्रणाली आपण बघतोय कशी कामाला लागलेली आहे. अवघ्या काही पुढच्या मिनिटांमध्येच चंद्रावर भारताचे ठसे उमटणार आहेत. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस विक्रम लँडर चंद्रावर उतरेल त्याच्यामधून जी बग्गी बाहेर पडणार आहे तिचं नाव आहे रोवर प्रज्ञान. त्या रोवरचं नाव आहे प्रज्ञान. तो एक छोटा रोबोट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या रोवर प्रज्ञानच्या चाकांवर भारताचा झेंडा कोरण्यात आलेला आहे. त्यामुळे जेव्हा ते रोवर प्रज्ञान सुरू होईल तेव्हा चंद्राच्या जमिनीवर भारताचा झेंडा छापला जाणार आहे. म्हणजे भारत प्रतिकात्मक स्वरूपात चंद्रावर पोहोचणार आहे. भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण. आता आपण थेट इस्रोमधली दृश्य बघतोय. इस्रोमधली दृश्य आपल्याला बघायला मिळतात. इथून अवघ्या काही पुढच्या मिनिटांमध्ये लँडर विक्रम चंद्रावर उतरणार आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. 14 जुलैपासून विक्रम लँडरचा प्रवास सुरू झाला. 14 जुलैपासून ते आज आहे 23 ऑगस्ट 2023 आणि आज भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. भारतापासून प्रचंड मोठ्या आशा सर्व नागरिकांना आणि संपूर्ण जगाला आहेत. आपण आता पुन्हा एकदा चर्चेकडे जातोय. आपण गिरीश पिंपळे सरांना माझा पुढचा प्रश्न आहे. सर, अत्यंत महत्वाच्या अशा 7 प्रणाली चांद्रयान-3 मध्ये बसवण्यात आलेल्या आहेत. आता त्या टप्प्याटप्प्याने ह्या पॉइंटला कशा सुरू होतील आणि कशा पद्धतीने सॉफ्ट लँडिंग पार पडणार आहे? या ज्या 7 यंत्रणा आहेत लँडरमध्ये बसवलेल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. कारण चांद्रयान-2 याच टप्प्यावरती अपयश आलेलं होतं. तेव्हा त्यावेळेला चांद्रयान-2 मध्ये काय त्रुटी राहिलेल्या होत्या, काय कमतरता राहिलेल्या होत्या याचा आपल्या वैज्ञानिकांनी अतिशय बारकाईने अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास 1 वर्ष चाललेला होता. तेव्हा हा त्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक केलेला अभ्यास आहे आणि त्यानुसार त्यांनी चांद्रयान-3 मध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. तर आता पहिली गोष्ट म्हणजे जे लँडर आता फिरत आहे चंद्राभोवती, तर ते आडवं आहे. म्हणजे आडव्या स्वरूपात ते फिरत आहे. तर त्याला उभं करणं म्हणजे व्हर्टिकल त्याला सिच्युएशन मध्ये आणणं हे एक महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर ते पृष्ठभागाला समांतर फिरत आहे. तर त्याला एक म्हणजे हॉरिझॉन्टल आहे ते, परंतु त्याला आपल्याला व्हर्टिकल मोशन पण द्यायचे, उभी गती पण त्याला द्यायची आहे. कारण आपल्याला त्याला चंद्राच्या पृष्ठभागावर आणायचं आहे. त्यामुळे त्याची जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे ती कमी करणं, त्याला योग्य ती दिशा देणं आणि त्याला योग्य ती व्हर्टिकल वेलॉसिटी देणं, या सर्व गोष्टी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्या उत्तम प्रकारे केल्या जातील. त्यानंतर हे लँडर आहे ते उतरण्याआधी ज्या भागात उतरायचं आहे त्याची पाहणी करेल आणि त्या पाहणीनुसार ते ठरवेल की आपल्याला कुठे उतरणं हे सोयीचं आहे किंवा कुठे उतरणं हे सुरक्षित आहे. तर हा अतिशय एक ज्याला आपण जोखमीचा म्हणू आणि अत्यंत क्रिटिकल अशा प्रकारचा हा काळ आहे. ही शेवटची जी काही मिनिटं असतील ती त्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. माझा पुढचा प्रश्न आहे सुनील सरांसाठी. सुनील सर, एक काळ होता असा की ज्या वेळेस
आपल्याला आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी दुसऱ्या देशांकडे जावं लागत होतं. मात्र आता आपण दुसऱ्यांचे उपग्रह स्वतः प्रक्षेपित करतो आणि आज ही चांद्रयान-3 मोहीम. तर कशा पद्धतीने आपण आपल्या शास्त्रज्ञांचं कौतुक कराल, कशा पद्धतीने आपण विज्ञानामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याचं कौतुक कराल? नाही, नक्कीच ही अभिमानास्पद कामगिरी आहे. कारण आपण बघतो की 1980 साल किंवा जेव्हा इस्रोची स्थापना झाली 1969 सालापासून, तेव्हापासून आपण बघतोय की आपल्याला म्हणजे विक्रम साराभाईंनी जे स्वप्न बघितलं होतं की आपले उपग्रह आपण आपल्या देशात बनवले पाहिजेत, त्या उपग्रहांना प्रक्षेपित करण्यासाठी लागणारे जे प्रक्षेपक आहेत हे आपल्या देशात बनले पाहिजेत. आणि सुरुवातीला आपण काही फार कमी शक्तीचे अग्निबाण बनवले होते की जे काही किलो फक्त वजन वाहून येऊ शकत होते. परंतु आज आपण 2500 किलो किंवा 4000 किलो पर्यंत मोठी झेप आहे आपली. आणि अनेक अपयशानंतर म्हणजे कदाचित 30 ते 40 वर्षानंतरच्या अपयशानंतर, म्हणजे आपण ही सगळी अपयशाची वर्ष नाही आहेत खरं म्हणजे, पण सुरुवातीचे जे 20 वर्ष 1980 साली आपण रोहिणी अग्निबाण आपला पहिला प्रक्षेपित केला होता, जेव्हा आपल्याला अपयश आलं होतं. पण त्यावेळेस सुद्धा खचून न जाता आपल्या शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून काही महिन्यांमध्ये आपला यशस्वीपणे प्रक्षेपक सोडला आणि त्याचं नक्कीच कौतुक झालं. तिथून आपण घेतलेली जी मोठी झेप आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. केवळ आपण आपले प्रक्षेपक सोडत नाहीत, आपले उपग्रह सोडत नाही, तर इतर देशांचे सुद्धा उपग्रह आपण सोडायला लागलोय. आणि आपण इतर देशांच्या मोहिमा, इतर ग्रहांच्या मोहिमा आपण आखतोय. चंद्रावरची मोहीम आहे, मंगळावरची मोहीम आहे, आणि शिवाय चंद्रावर नुसते ऑर्बिटर किंवा चंद्राभोवती आपण भ्रमण करणारं यान प्रक्षेपित न करता आपण चंद्रावर उतरणारा लँडर तयार केला. ही नक्कीच तंत्रज्ञानाची खूप मोठी झेप आहे. आणि इतरही आपण अनेक फायदे उपग्रहाचे बघतोय. आणि कदाचित नक्कीच. आणि आता इस्रोकडून हेही जाहीर करण्यात आलेलं आहे एक्सपांडेड चांद्रयान, ज्यामध्ये आपण आपले जे शास्त्रज्ञ आहेत किंवा आपले जे अंतराळवीर आहेत त्यांना आपण चंद्रावर पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. इस्रोकडनं खूप महत्वाची आपल्याकडनं टेलिकास्ट सुरू झालेला आहे. इस्रोमध्ये कशा पद्धतीने ही सर्व कार्यप्रणाली सुरू आहे हे आपण आता बघतो. आणि अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्येच, पुढच्या एक 10-12 मिनिटांमध्ये चंद्रावर विक्रम लँडर हे लँड होण्यास सुरुवात होणार आहे. पुढच्या अर्धा तासामध्ये भारत चंद्रावर पोहोचलेला असेल. 5:44 लँडिंगला सुरुवात होणार आहे. शेवटची 15 मिनिटं ही अतिशय जिकरीची असतील, अतिशय जोखमीची असतील, महत्वपूर्ण असतील. इस्रोचे प्रमुख आता तिथे उपस्थित आहेत. आपण आता आपल्या कॅमेरामध्ये, आपण आपल्या आता टीव्हीमध्ये बघतो, इस्रोचे प्रमुख तिथे उपस्थित आहेत. चांद्रयान-3चा प्रवास याच्या पुढचा कसा असेल याची एकूण एक गोष्ट टिपण्यासाठी सर्व शास्त्रज्ञ इस्रोमध्ये तयारीत बसलेले आहेत. इतक्या वर्षांची मेहनत, इतक्या वर्षांची ही संपूर्ण प्रक्रिया आज त्यांच्या डोळ्यासमोर यशस्वी होताना भारताचे शास्त्रज्ञ तिथे उपस्थित आहेत. विक्रम लँडर पुढच्या अर्ध्या तासामध्ये चंद्रावर उतरणारे, अर्थात पुढच्या अर्ध्या तासामध्ये भारत चंद्रावर पोहोचणार आहे. संपूर्ण भारतासाठी अतिशय अभिमानास्पद ही अशी गोष्ट असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जाणारा भारत हा एकमेव देश बनणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव हा किती आव्हानात्मक आहे आपण गिरीश सरांकडून जाणून घेऊयात. गिरीश सर, भारत हा एकमेव असा देश आहे की जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरू पाहतोय. याआधी सुद्धा 3 देश आहेत ज्या 3 देशांनी चंद्रावर आपले यंत्र पाठवलेलं आहे, मात्र त्यांना दक्षिण ध्रुवावर उतरता आलेलं नाहीये. मात्र आपण तोच प्रयत्न करतोय जो त्यांना जमलेला नाही आणि भारत हा एकमेव देश बनणार आहे. तर दक्षिण ध्रुवावर नक्की असं दडलंय तरी काय आणि काय आव्हानं आहेत दक्षिण ध्रुवावरची? आतापर्यंत जी यानं चंद्रावर उतरली ती सगळी चंद्राच्या विश्ववृत्तावरती उतरलेली आहेत. परंतु चंद्राचा दक्षिण भाग जो आहे, दक्षिण ध्रुव आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जो आहे तो मात्र आपल्यासाठी अज्ञात आहे, अपरिचित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं हे जास्त आव्हानात्मक आहे. त्या ठिकाणी अधिक विवर आहेत आणि मुख्य म्हणजे तो अज्ञात असल्यामुळे तिथे कोणत्या प्रकारची आव्हानं आहेत हे सुद्धा आपल्याला अजून माहिती नाहीये. तेव्हा अशा अज्ञात प्रदेशात आपण चाललेलो आहोत. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपलं लँडर उतरेल, विक्रम उतरेल, त्यावेळेला तिथे सूर्योदय झालेला असेल, म्हणजे चंद्रावरचा दिवस नुकताच सुरू झालेला असेल. आता आपल्या इथे पृथ्वीवर आता म्हणजे भारतामध्ये आता सूर्यास्त होतोय, परंतु त्या चंद्रावरती आता सूर्योदय होईल दक्षिण ध्रुवावर आणि त्याच वेळेला
आपलं यान त्या ठिकाणी उतरणार आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 14 दिवसांइतका मोठा असतो. म्हणजे हे जे यान आहे हे दिवसाच्या अगदी सुरुवातीपासून, चंद्रावरच्या दिवसाच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहाटेपासून ते चंद्रावरती रात्र होईल तोपर्यंत एवढा मोठा कालावधी निरीक्षणासाठी मिळणार आहे आपल्या यानाला. आणि म्हणून दक्षिण ध्रुवावर उतरणं हे या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, जे आजपर्यंत कोणीही केलं नाही. जगामध्ये जवळजवळ 200 देश आहेत, अत्यंत प्रगत देश आहेत. आपला देश हा काही विकसित देश नव्हे, आपला देश हा विकसनशील देश आहे. परंतु तरी सुद्धा इतर कोणत्याही देशाला जे जमलेलं नाहीये ते करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ही आपल्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक बाब आहे आणि अभिमानास्पद अशी सुद्धा बाब आहे. जी, आता माझा पुढचा प्रश्न आहे सुनील सरांसाठी. सुनील सर, आपण जी मोहीम चांद्रयान 3 ही मोहीम जी राबवलेली आहे किंवा चांद्रयान 2 मोहीम, या सर्वासाठीचा आलेला खर्च हा अतिशय कमीत कमी आहे. हे सर्व शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने साध्य केलेलं आहे? मगाशीच गिरीश सर म्हणाले होते की याच्यातला जो बराचसा जो भाग आहे किंवा आपण देशांतर्गत तयार केलेला आहे, आणि तुम्ही पण विचारलं होतं की अशा मोहिमांचा फायदा काय होतो. तर हा फायदा असा आहे की तंत्रज्ञानाची जी प्रगती होते, तंत्रज्ञान जे विकसित होतं, जे आपल्या देशात होतं, त्याचा इतर अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला फायदा होतो. म्हणजे धातू असतील, रसायनं असतील किंवा त्याच्याबद्दल लागणारं इंधन असेल आणि इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या विकसित झाल्यामुळे आपल्या देशाला त्याचा अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. हे संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या देशात निर्माण झाल्यामुळे त्याचा खर्च म्हणजे अतिशय कमी झालेला आहे. दुसरा एक असं म्हणजे मला सांगायला आवडेल या ठिकाणी की खर्च कमी येण्याची कारणं ही दुसरी पण काही असू शकतात. खरं म्हणजे की आज नासा सारख्या ज्या संस्था आहेत त्या इतर गोष्टींवर जो खर्च करतात तो खर्च आपल्या देशात आपण केला जात नाही. म्हणजे त्याची म्हणजे इतर ठिकाणी संस्थांमध्ये किंवा त्याचा प्रचार करण्यासाठी जो मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो तो आपल्या इथे होत नाही. त्याच्यातला मोठा वाटा आपण म्हणजे कट डाऊन करतो किंवा कमी करतो. शिवाय पुढच्या ज्या काही म्हणजे आपल्याला गोष्टींचा विकास करायचा असतो की आज आपण चंद्रावर उतरणार, आपलं जे लँडर आहे हे कशा प्रकारे आपल्याला लँड करायचं आहे याच्याविषयी जे आपल्याला रिसर्च करायचं आहे किंवा संशोधन करायचं आहे, त्याचा जो खर्च आहे तो आता ह्या मोहिमेमध्ये अंतर्भूत केला आहे किंवा नाही हा अकाउंटिंगचा मुद्दा आहे. त्यामुळे पण कदाचित हा खर्च आपल्याला कमी वाटत असेल, पण खर्च कमी आहे किंवा जास्त आहे हा प्रश्न नाहीये. मोहिमेचा जास्तीत जास्त फायदा कसा होतोय, मोहीम किती यशस्वी होते हा याच्यातला खरा मुद्दा आहे. जी, मी तुम्हाला जरा थांबवते कारण की त्या चांद्रयाना संदर्भात एक महत्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे. जगातील महत्वाच्या यंत्रणांनी चांद्रयान मोहिमेवर बारीक नजर ठेवलेली आहे. जगातील सर्व महत्वाच्या यंत्रणांची चांद्रयान मोहिमेवर बारीक नजर. चंद्रावर पाऊल ठेवायला चांद्रयान 3 तयार झालेले आहे. युरोपच्या अंतराळ संशोधन संस्थेचेही या मोहिमेकडे लक्ष आहे. अमेरिकेची यंत्रणा भारताच्या मोहिमेच्या पाठीशी आहे. जगातील महत्त्वाच्या यंत्रणांची चांद्रयान मोहिमेवर बारीक नजर असल्याचं आपण बघतोय. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. माझा प्रश्न आहे गिरीश सरांना. गिरीश सर, आपण बघतोय की चांद्रयान मोहीम जरी भारताची असली तरीही इतर देशांचं अगदी बारीक लक्ष चांद्रयान मोहिमेवर आहे. काय याच्यामधून बाहेर पडते, याचा निष्कर्ष काय निघू शकतो? या प्रश्नाचं उत्तर मी देतोच, पण त्याच्या आधी मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मगाशी आपण खर्चाबद्दल बोलत होतो की कमी खर्चात आपण हे यान पाठवलेलं आहे आणि मोहीम आखलेली आहे. तर हा खर्च कमी म्हणजे किती कमी आहे? तर आपल्या 23-24 या आर्थिक वर्षाचं जे अंदाजपत्रक आहे, केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे तो 45 लाख कोटी रुपये इतका आहे. परंतु या मोहिमेवर आपण जो खर्च करतो आहोत तो अवघा 615 कोटी आहे. म्हणजे जर आपण टक्केवारी काढली तर 1% 1% एवढाच खर्च फक्त या मोहिमेवरती झालेला आहे. आणि त्यामुळे या मोहिमेवर खूप मोठा खर्च झाला आहे किंवा भारतासारख्या गरीब देशांनी हा खर्च करावा का नाही अशा प्रकारच्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या व्यर्थ आहेत. कारण या मोहिमेवरती झालेला खर्च किती कमी आहे हे मी तुम्हाला आता आकड्यांच्याच स्वरूपामध्ये प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारलात त्याच्याबद्दल सांगतो की युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा या संस्थांचं सुद्धा लक्ष आहे आपल्या या मोहिमेकडे. आणि इतकंच नव्हे तर त्यांचा सक्रिय सहभाग सुद्धा आहे. याचं महत्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखादं अंतराळ यान हे दूर पाठवलं जातं तर आता समजा आपण जे यान पाठवतो आहोत ते चंद्राच्या पाठीमागे ऑर्बिटर गेला,
तर अशा वेळेला त्याच्याशी आपण संपर्क कसा करणार? तर त्या वेळेला आपल्याला या युरोपियन स्पेस एजन्सी किंवा नासा या ज्या संस्था आहेत त्यांनी जे नेटवर्क उभारलेलं आहे त्याला डीप स्पेस नेटवर्क असं म्हणतात. म्हणजे खूप दूरवरच्या अंतरावरती जे अंतराळ आहे किंवा विश्व आहे तिथून येणारा संदेशाचं ग्रहण करणं आणि तिथे संदेश पाठवणं, हे काम ज्या नेटवर्कच्या मदतीने केलं जातं त्याला डीप स्पेस नेटवर्क असं म्हणतात. तर आपल्या या मोहिमेसाठी युरोपियन स्पेस एजन्सीचं डीप स्पेस नेटवर्क हे सुद्धा आपल्याला मदत करत आहे. आपलं स्वतःचं असं नेटवर्क आहेच, परंतु त्याशिवाय आपल्याला युरोपचं हे जे नेटवर्क आहे ते सुद्धा आपल्याला मदत करत आहे. जी, चंद्रावर पाऊल ठेवायला चांद्रयान-3 आता तयार झालेला आहे. आपण बघितलं युरोपच्या अंतराळ संशोधन संस्थांचं सुद्धा या मोहिमेकडे लक्ष आहे. अमेरिकेची यंत्रणा भारताच्या मोहिमेच्या पाठीशी आहे. याच संदर्भातला माझा प्रश्न आहे सुनील सरांसाठी. सुनील सर, आपण काय सांगाल, संपूर्ण जगाचं भारताच्या मोहिमेकडे लक्ष आहे. चांद्रयान मोहिमेतली एक ताजी माहिती समोर येते, ती आपण आधी पाहूयात. पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे. पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा सुरू झालेली आहे आणि अवघ्या पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये लँडिंगची प्रोसेस सुरू होणार आहे. 5:40 झालेली आहेत. 5:44 मिनिटांनी लँडिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे. सर्व यंत्रणा आता कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे. पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा सुरू झालेली आहे. आताच आपण बघतोय पुढच्या 4 मिनिटांमध्ये, पुढच्या 3.5-4 मिनिटांमध्ये चांद्रयानाची लँडिंग सुरू होणार आहे. खरं तर जेव्हा आपण अंतराळामध्ये आपण एखादा स्पेस शटल किंवा कोणती पण गोष्ट पाठवतो त्यावेळेस अगदी सेकंदाचा मायन्यूट सेकंदाचा कालावधी सुद्धा खूप महत्वाचा असतो. आणि आता पुढच्या 3 मिनिटांमध्ये 5:44 चांद्रयानाची लँडिंग सुरू होणार आहे. आपण आता बघतोय चांद्रयानाचा रफ ब्रेकिंग फेज कशा पद्धतीने असेल. 30 किलोमीटरवरून साधारण 7.4 किलोमीटरवर जाणार आहे. 30 किलोमीटर पासून जेव्हा 7.4 किलोमीटरच्या उंचीवर चंद्रापासून तो असेल, या संपूर्ण फेज दरम्यान चांद्रयानाचा जो वेग आहे तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. मागच्या वेळी चांद्रयान 2च्या केसमध्ये असंच झालं होतं. एका लिमिटपर्यंत चांद्रयान 2 हे व्यवस्थित आलं, मात्र त्यानंतर वेग व्यवस्थित हाताळण्यात आला नाही आणि त्यामुळे चांद्रयान क्रॅश झाला होता. आता आपण बघतोय त्या ग्राफवर, तो ग्राफ काय आहे आपण समजून घेऊयात. पहिला जो माइलस्टोन आहे तो आहे 30 किलोमीटरचा. याचाच अर्थ 30 किलोमीटरवर चांद्रयान आणलं जाईल. हा संपूर्ण ग्राफ आहे, याला रफ ब्रेकिंग फेज असं म्हणतात. त्यानंतर 30 किलोमीटरवरनं 7.4 किलोमीटर उंचीवर, चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.4 किलोमीटर उंचीवर चांद्रयान 2 पोहोचेल आणि त्याची जी हॉरिझॉन्टल पोझिशन आहे ती याच वेळेस व्हर्टिकल करण्यात येईल. आता जे चांद्रयान चंद्राभोवती फिरत आहे ते हॉरिझॉन्टली आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या स्थितीत आहे आणि तेच 30 किलोमीटर उंचीवरून जेव्हा 7.4 किलोमीटर उंचीवर येईल तेव्हा ते व्हर्टिकल करण्यात येईल. आणि याच संदर्भात माझा पुढचा प्रश्न आहे पिंपळे सरांसाठी. पिंपळे सर, खरं तर हे खूप मोठं आव्हान असेल ज्यावेळेस चांद्रयानाची पोझिशन आपण बदलतो. आता सध्या ते हॉरिझॉन्टली रिव्हॉल्व करतंय, ते जेव्हा आपण व्हर्टिकल करणार आहोत त्यावेळेस कोणत्या आव्हानांचा सामना तिथे करावा लागू शकतो? आपण त्या ठिकाणी जे इंजिन वापरलेले आहेत तर ते व्यवस्थित काम करतायत का नाही हे त्याच्यामध्ये फार महत्वाची ही गोष्ट त्यात फार महत्वाची ठरणार आहे. आणि अशा प्रकारचं काम आपण पूर्वी क्वचित केलेलं आहे. म्हणजे फक्त चांद्रयान 2च्या बाबतीत केलेलं आहे आणि तिथे आपल्याला अपयश आलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी म्हणजे ही आपली जणू काही पहिलीच वेळ आहे की हे काम यशस्वीपणे आपण करतो की नाही. आणि म्हणून ते काम अतिशय अवघड आहे, परंतु तरीही त्यात आपले वैज्ञानिक यशस्वी होतील अशी मला खात्री वाटते. कारण त्यांनी सर्व प्रकारची काळजी घेतलेली आहे, सर्व प्रकारच्या शक्यता विचारात घेतलेल्या आहेत. काय चुका होऊ शकतात किंवा काय कमतरता राहू शकते, काय अडचणी निर्माण होऊ शकतात, या सगळ्याची त्यांनी आधीच कल्पना केलेली आहे आणि आपल्या बुद्धीचा कस लावून वैज्ञानिकांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली. आता अगदी शेवटची काही सेकंद उरलेली आहेत चांद्रयानाची लँडिंग सुरू होण्यासाठी. 5:43 झालेली आहेत. 5:46
44 मिनिटांनी विक्रमचं लँडिंग सुरू होणार आहे. पुढच्या काही सेकंदांमध्ये लँडिंगला सुरुवात होणार आहे. लँडिंग कशी होणार आहे याचा संपूर्ण ग्राफ इस्रोकडे दाखवण्यात आलेला आहे. या ग्राफनुसार 30 किलोमीटर उंचीवर चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर उंचीवर चांद्रयान असेल. याच उंचीपासून चांद्रयानाचा वेग हा हळूहळू कमी करण्यात येईल. हा वेग कमी करत त्याची उंची कमी करत साधारण 7.4 किलोमीटर चंद्राच्या पृष्ठभागापासून उंचीवर असताना चांद्रयानाचा वेग हा पूर्णपणे शून्य करण्यात येईल, स्थिर करण्यात येईल आणि याच वेळेस चांद्रयानाची जी आडवी स्थिती आहे ती उभी करण्यात येईल. त्याचे 4 पाय हे खालच्या बाजूला असतील अशा स्थितीमध्ये चांद्रयानाला आणलं जाईल आणि याच वेळेस चांद्रयानाचे सर्व सेन्सर्स कार्यान्वित होणारे जे चांद्रयान 2 मध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने काम करत नव्हते किंवा तितक्या प्रमाणात लावलेले नव्हते ते आता यावेळेस लावलेले आहेत. मोठ्या प्रमाणात सेन्सर्स, शेकडो सेन्सर्स चांद्रयान 3 मध्ये लावलेले आहेत. हे सर्व सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर चाचपणी करतील. चंद्राच्या पृष्ठभागावर मोठ्या मोठ्या उल्का पडत असतात. पृथ्वीसारखं वातावरण चंद्रावर नाहीये, त्यामुळे जशा पद्धतीने पृथ्वीवर उल्का येण्याआधीच वातावरणाशी घर्षण होऊन उल्का जळून जातात तशा पद्धतीने चंद्रावर घडत नाही. चंद्रावर थेट चंद्राच्या पृष्ठभागावर या उल्का आढळतात आणि त्यामुळे मोठी मोठी विवरं तयार होतात. या विवरांमध्ये जर चांद्रयान 3 अडकलं तर अडचण निर्माण होऊ शकते आणि त्याच प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ही युक्ती काढलेली आहे ज्यानुसार शेकडो सेन्सर्स चांद्रयान 3 मध्ये बसवण्यात आलेले आहेत. या सेन्सर्सचा वापर करत चांद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागाचा, चंद्रावर जी विवरं आहेत, चंद्रावर जे खड्डे आहेत त्याचा अभ्यास करायला एक महत्त्वाची माहिती समोर येते. महत्त्वाची माहिती आपल्या समोर येते. इस्रोकडून एक मोठी बातमी समोर येते. लँडर विक्रम आता अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथे उतरणार आहे. चांद्रयान 3 उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चांद्रयान 3च्या उतरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता आपण बघतोय चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतोय. चांद्रयान 3चा चंद्रासोबतचा समांतर प्रवास आता सुरू झालेला आहे. तो दिवस होता 14 जुलै 2023 आणि आजचा दिवस आहे 23 ऑगस्ट 2023. इतक्या दिवसांचा मोठा कालावधी, त्याआधी शास्त्रज्ञांनी घेतलेली मेहनत आता या क्षणी फळास येणार आहे. पुढच्या काही सेकंदांमध्ये, पुढच्या काही मिनिटांमध्ये भारत चंद्रावर पोहोचलेला असेल. विक्रम लँडर आता अवघ्या काही मिनिटांमध्ये उतरणार आहे. चंद्रयान 3चा उतरण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. तो प्रवास कसा असेल हे आता आपण ग्राफच्या माध्यमातून बघितलं होतं. 30 किलोमीटर उंचीवर चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर उंचीवर चांद्रयान असेल. त्यानंतर हळूहळू चांद्रयानाचा वेग कमी करण्यात येईल. चांद्रयानाचा वेग 7.4 किलोमीटर उंचीवर असताना, चंद्राच्या पृष्ठभागापासून 7 किलोमीटर 4 उंचीवर असताना पूर्णपणे शून्य करण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं याच ठिकाणी चांद्रयान मधली सर्व सेन्सर्स कार्यान्वित करण्यात येतील. ही सेन्सर्स कार्यान्वित झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर विवरांचा तपशील ते मिळवतील, चाचपणी करतील. आता आपण थेट इस्रो मधली दृश्य बघतोय. चांद्रयान 3चे दृश्य बघतोय. चांद्रयान 3 कशा पद्धतीने तिथे लँड करतंय हे आता आपल्याला दिसतंय. एका बाजूला चांद्रयान 3ची दृश्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला चांद्रयान 3चा प्रवास आहे. आपल्याला जो ग्रीन लहान बिंदू दिसतोय तो हिरवा बिंदू म्हणजे चांद्रयान आहे. तो चांद्रयान आता सुरळीत प्रवास सुरू आहे. चांद्रयानाचा पुढचाही प्रवास असाच सुरळीत झाला पाहिजे. याच संदर्भात मला गिरीश पिंपळे यांना प्रश्न विचारायचा आहे की आता आपल्याला दृश्य जी दिसतात ती आपण कशी स्पष्ट कराल प्रेक्षकांसाठी? आता आपण खूप जवळ आलेलो आहोत, ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट पाहतो आहोत. म्हणजे विक्रम लँडर हे आता खरोखर विक्रम करणार आहे. जाता जाता मला हे पण सांगितलं पाहिजे की विक्रम लँडरचं विक्रम हे नाव विक्रम साराभाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आलेलं आहे. आणि विक्रम साराभाई हे आपल्या अवकाश कार्यक्रमाचे जनक होते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे. तर आता अगदी शेवटचा जो टप्पा असेल, जेव्हा लँडर हे उतरेल खाली, तो क्षण पण किंवा ते शेवटचे काही क्षण सुद्धा खूप महत्वाचे असतात. कारण आपण वेग 0 केलेला असतो, परंतु त्याच वेळेला चंद्राचं गुरुत्वाकर्षण म्हणजे त्या आधीच चंद्राचं गुरुत्वाकर्षण जे असतं ते काम करू लागलेलं असतं आणि त्यामुळे अशी शक्यता असते की लँडर हे चंद्रावरती जोरात खेचलं जाईल आणि ते पृष्ठभागावरती आदळेल. जी, आता आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय, प्रेक्षकांना दिसतंय स्क्रीनवर तो ग्राफ आहे, त्याच्यावरचा हिरवा बिंदू
त्याच्यावरचा हिरवा बिंदू जो आहे तो म्हणजे विक्रम लँडर आहे. विक्रम लँडर कशा पद्धतीने आता सध्या विक्रम लँडरचा वेग कमी करण्यात आलेला आहे, मात्र उंची कमी झालेली नाही. आपण बघतो एक सरळ रेषेमध्ये तो चालतो, याचा अर्थ त्याचा वेग कमी होतोय, हळूहळू त्याचा वेग कमी होतोय. आता उंची, ह्या टप्प्यानंतर त्याची उंची हळूहळू खाली घेतली जाईल. उंची आणि वेग सोबतच आता कमी होणार आहे. आता आपण इस्रो मधली थेट दृश्य बघतो. इस्रो कडून आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळते. चांद्रयान 3 कडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. चांद्रयान 3 उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ह्या काही पुढच्या सेकंदांनंतर विक्रम हे लँडर त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून हळूहळू कमी होणार आहे. आता सध्या त्याचा स्पीड कमी होतोय. आपण बघतोय रफ ब्रेकिंग फेज. रफ ब्रेकिंग स्पेस मध्ये एक उभी रेष आपल्याला दिसतोय, तो हिरवा बिंदू दिसतोय, तो आहे विक्रम लँडर. विक्रम लँडरचा वेग आता हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतोय. अगदी शेवटचे काही क्षण इस्रोचे मोठे माजी अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय. भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आहे. आपण आता बघतोय की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किती आहे, व्हर्टिकल वेलॉसिटी किती आहे, अल्टिट्यूड म्हणजे किती उंचीवर, चंद्राच्या पृष्ठभागापासून किती उंचीवर चांद्रयान आहे ते आपल्याला दिसते. 29.67, 68, 64 असं करत करत आता हळूहळू ही उंची कमी होणार आहे. अल्टिट्यूड म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासूनची विक्रम लँडरची उंची ती हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी केली जाते. आपण बघतोय की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी कमी होते आणि व्हर्टिकल वेलॉसिटी सुद्धा कमी होते. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणजे त्याची चंद्राच्या भोवती फिरण्याची जी वेलॉसिटी आहे, वेग आहे तो, आणि व्हर्टिकल वेलॉसिटी म्हणजे चंद्रावर उतरण्याची वेलॉसिटी. आपल्याला या दोन्ही वेलॉसिटीज म्हणजे दोन्ही वेग, हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल, या दोन्ही पण वेलॉसिटीज कमी करायच्या आहेत. अवघे काही सेकंद आणि चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. आपल्यासोबत सुनील सर जोडले गेलेले आहेत. सुनील सर, माझा प्रश्न आहे की आता जो शेवटचा टप्पा आहे तो किती महत्त्वाचा आहे, काय सांगाल? महत्वाचं तर आहेच, कारण आता तुम्ही बघितलं की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी कमी होते आणि व्हर्टिकल वेलॉसिटी सुद्धा आपल्याला कमी करायचे. परंतु मगाशी पिंपळे सर म्हणाले तसं ग्रॅव्हिटेशनचा जो इफेक्ट आहे तो काम करणारच आहे. तर त्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल इफेक्टमुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे त्याला काही धोका होऊ नये किंवा ते जाऊन आदळू नये यासाठी इस्रोने पूर्ण काळजी घेतलेलीच आहे. परंतु त्या टप्प्यामध्ये त्याला जे काही निर्णय घ्यायचे ते पूर्णपणे ऑटोनॉमस मोडवर टाकलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते त्याची काळजी घेणार आहे. आणि जसं त्या म्हणजे इस्रोच्या संचालकांनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी फेल झाल्या, सगळे सेन्सर फेल झाले तरी पण हे यान उतरणार आहे. कारण अशा केसमध्ये काय होतं की सेन्सर्स जमिनीपासून त्याची असलेली, चंद्रपृष्ठभागापासून असलेली उंची मोजत असतात आणि या उंचीनुसार स्पीड कमी जास्त करायचे कामं किंवा तशा कमांड्स ते लँडर मॉड्यूलला देत असतं. त्याच्यामध्ये काही गोंधळ होऊ नये हा मुद्दा असतो. दुसरा एक अतिशय महत्वाचा धोका अशा मोहिमांमध्ये असतो तो असा की जसजसं हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ जाईल तसा त्याच्या गतीमुळे उडणारी जी धूळ आहे ही धूळ सेन्सर ब्लॉक करू शकते. आणि अशा प्रकार याच्या आधी झालेले आहेत. म्हणजे अपोलो 11 मोहिमेमध्ये एडविन ऑड्रिनने असं म्हटलेलं आहे की चंद्रपृष्ठभागावरून उडालेली धूळ जी होती या धुळीमुळे थोडा धोका व्हायची शक्यता होती. तर हे उडालेल्या धुळीमुळे सेन्सर ब्लॉक झाले तर चुकीची रिडिंग होऊ शकतात. हा खूप मोठा धोका आहे, खूप मोठा धोका आहे. आणि तो नक्कीच यावेळेचं जे म्हणजे फेल प्रूफ आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते याच्याबद्दल आणि साल्वेज मोडमध्ये जाणाऱ्या सॉफ्टवेअरची नक्की काळजी घेईल. हे म्हणजे आपल्याला याच्याबद्दल विश्वास आहे. आपल्याला इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला जे दिसतंय त्याप्रमाणे प्रगती चांगलीच चालू आहे त्याची आणि अशीच चालू राहील. धन्यवाद. जी 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 माझा पुढचा प्रश्न आहे गिरीश सरांसाठी. गिरीश सर, तुम्हाला आता जी परिस्थिती दिसतीये स्क्रीनवर, ज्या पद्धतीने विक्रम लँडर उतरतंय, जो ग्राफ आपण बघतोय त्यानुसार आपण काय सांगाल, काय घडू शकतो? एकंदर प्रगती बघता आपल्याला असं वाटतंय की निश्चितपणे आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होणार आहे. आणि आता बघूया आपण सर्वजण की काय नेमकं घडतंय. जी एक महत्वाची माहिती आपण पहिले बघूयात. एक महत्वाची बातमी समोर येते. चांद्रयान 3च्या उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण बघितलेलं आहे की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वेलॉसिटी कमी होत गेलेली आहे. चांद्रयान 3चा चंद्राचा समांतर प्रवास आता सुरू झालेला आहे. आपण आता आपल्या स्क्रीनवर बघू शकतो. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही 1000वरनं साधारण 800 पर्यंत आणण्यात आलेली आहे आणि व्हर्टिकल वेलॉसिटी ही सुद्धा साधारण 59
मीटर्स पर सेकंड इतकी करण्यात आलेली आहे. अल्टिट्यूड म्हणजे विक्रम लँडरची चंद्राच्या पृष्ठभागापासून काय उंची आहे ती आता आपल्याला बघायला मिळते. ती साधारण 20 किलोमीटर आहे. 7.4 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर सर्व सेन्सर्स कार्यान्वित होणार आहे. सुनील सरांना माझा हाच प्रश्न आहे. सुनील सर, आतापर्यंत ज्या गोष्टी घडतायत, ज्या पद्धतीने वेलॉसिटी कमी होते, जे ध्येय आहे ते आतापर्यंत साध्य होतंय, काय घडू शकतं पुढे? नाही, नक्कीच. कारण हे म्हणजे मागच्या मोहिमेचा अनुभव लक्षात घेऊन या मोहिमेमध्ये चांगली काळजी घेतलेलीच आहे या लोकांनी. परंतु जे आतापर्यंत चाललेली प्रगती दिसते त्यानुसार म्हणजे ऍज पर ग्राफ किंवा ऍज पर प्लॅन हे व्यवस्थित चालू आहे. उंची कमी झालेली आहे, स्पीडही बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. त्यामुळे मागच्या मोहिमेत जो मुख्य अडथळा होता आपल्याला की स्पीडवर कंट्रोल नव्हता राहिला आणि ते जाऊन आदळलं. जी. तसं बहुतेक यावेळेस होणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यावर पूर्ण नियंत्रण इस्रोचं आहे असं दिसतंय. जी. आणि लवकरच आपण टचडाऊन करू, म्हणजे लँडर लवकरच टचडाऊन करेल, सेफली टचडाऊन करेल अशी एकंदर परिस्थिती आता तरी दिसते. जी, गिरीश सरांना माझा असाच प्रश्न आहे की आतापर्यंत अल्टिट्यूड म्हणजे 16.93 16.80 पर्यंत उंची कमी झालेली आहे. आता यापुढे कशा पद्धतीने सर्व गोष्टी कार्यान्वित होणार आहे, कशा पद्धतीने हे पुढचं काम होणार आहे? आतापर्यंतची जी सगळी प्रक्रिया आहे ती आपल्या सगळ्या वेळापत्रकाप्रमाणे घडलेली आहे. म्हणजे अगदी 14 जुलैपासनं आजपर्यंत जेवढे काही टप्पे होते ते सगळे टप्पे आपण यशस्वी रीतीने पार केलेले आहेत आणि आता आपण अगदी जवळ आलेलो आहोत आपल्या उद्दिष्टाच्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंत झालेली प्रगती बघता आपल्याला यात नक्कीच यश मिळेल आणि भारत हा नक्कीच विक्रम करेल आणि आपलं विक्रम लँडर हे यशस्वी रीतीने चंद्रावरती उतरेल अशी मला खात्री वाटते. जी, आपण